ऑप्शन ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी किंवा ऑप्शनमधील बायर आणि सेलर यांची मानसिकता ओळखणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या प्रकारे आज काही ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट दिसत आहे, तर फिन्सन निफ्टीची जी आज एक्सपायरी आहे, त्या एक्सपायरीमध्ये 23,800चा कॉल हा ₹154.15 ₹153 असा किमतीचा चालू आहे, ज्याच्यामध्ये आपली प्राईस ₹156 आहे. तरीसुद्धा म्हणजे 24,000 वर फिन्सन निफ्टी असतानासुद्धा 23,850चा कॉल मायनसमध्ये काय आहे, त्याचं कारण आपण समजून घेऊया. हा पहा, हा जो फिन्सन निफ्टीचा जो कॉल आहे, ह्याला आपण आठवड्यापूर्वी बघूया की हा जेव्हा कॉल ओपन झाला असेल, ओपन झाला तेव्हा याची जी किंमत आहे, ही किंमत 200 ते 300च्या रुपयाजवळ होती. त्यानंतर आपण बघूयात की 328ची जी किंमत आहे कॉलची, ती कॉलची किंमत 358 वरून हळूहळू 55 रुपयापर्यंत आणलेली होती. का आणली? कारण आपण पाहू शकतो की 30 ऑगस्टला 23,850चा जो कॉल आहे, तर आता आपण 30 ऑगस्टला फिन्सन निफ्टी काय स्ट्राईक प्राईस होती ते पाहूया. फिन्सन निफ्टी 30 ऑगस्ट रोजी 23,600 30 ऑगस्ट रोजी 23,700 ते 23,600 ह्या स्ट्राईक प्राईसवर होती. याचा अर्थ 23,600 ह्या स्ट्राईक प्राईसवर आपण 23,850चा कॉल हा पाहिला की जो 30 ऑगस्ट रोजी ₹300 होता. म्हणजे 23,600 वर फिन्सन निफ्टी असताना या स्ट्राईक प्राईस ओपन झाल्यानंतर याची किंमत जास्त होती. त्याच्यानंतर ज्या प्रकारे फिन्सन निफ्टी 23 ऑगस्टपासून 23,600 वरून 23,900 पर्यंत 13 सप्टेंबरपर्यंत आला होता. तर आपण ही स्ट्राईक प्राईस पाहूया की 30 ऑगस्टपासून 13 सप्टेंबरपर्यंत. हे पहा, इथे जेव्हा फिन्सन निफ्टी डाऊन गेली म्हणजे खाली गेली होती, तेव्हा ह्या स्ट्राईक प्राईसची किंमत फक्त ₹40 सुद्धा आलेली आहे. 54-50 रुपयापर्यंत आलेली आहे. पण त्यानंतर जो फिन्सन निफ्टीवर म्हणजे 23,600 पर्यंत गेला होता, तेव्हा याची ही जी किंमत आहे ही परत 40 वरून जवळपास 235 रुपयावर आली होती. आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहूया की आजच्या परिस्थितीमध्ये ह्या फिन्सन निफ्टीची एक्सपायरी आहे. म्हणजे 24,011 ही जी प्राईज आहे, ही प्राईज ॲट द मनी लेवलपासून ही आहे आउट ऑफ द मनी. कॉल साईडची, पुट साईडची ही आहे आउट ऑफ द मनी. इन द मनी ही आहे ॲट द मनी. ॲट द मनीची आत्ता सध्याची स्ट्राईक प्राईस ₹9 कॉल साईड तर ₹54 पुट साईड आहे. आणि इन द मनीची ₹13 पुट साईड तर ₹18 कॉल साईड आहे. तर आपण बघू शकतो की आपण 23,850 हा कॉल घेतला. आता हा कॉल वाढू शकतो का? त्याचं कारण वाढू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की जरी फिन्सन निफ्टी आज त्या स्ट्राईक प्राईसच्या वर जरी काम करत असेल, तरीहीसुद्धा याची जी मूळ किंमत आहे, ही मूळ किंमत कमी होत आहे. ही मूळ किंमत कमी होण्याचे कारण अशी आहे की जेव्हा ही स्ट्राईक प्राईस एक आठवड्यापूर्वी ₹40-52 वर होती, तेव्हा सर्वात जास्त बायरने हा बाय केला. कारण तेव्हापासून फिन्सन निफ्टी अपट्रेंडमध्ये होती. तर त्यानंतर ह्या लोकांचं जे प्रॉफिट झालेलं आहे, तर ही लोके ह्या स्ट्राईक प्राईसला यायची शक्यता नाही. त्यामुळे ह्या स्ट्राईक प्राईसची किंमत आता वाढू शकत नाही. या अनुमानाप्रमाणे आता आपण समजून घेऊया, मग पुट साईडची प्राईस वाढू शकते का? नाही. कारण स्ट्राईक प्राईस ही जी 24,050 आहे, ही जोपर्यंत सेट होत नाही, तर सेट जरी झाली तरी आज एक्सपायरी असल्यामुळे पुट साईड आणि कॉल साईड या दोन्ही ठिकाणच्या ज्या प्राईज आहेत, ह्या आपल्याला पूर्ण डाऊन दाखवत आहेत. याचा अर्थ याच्यामध्ये मूवमेंट होत नाही, टाईम डिके होतो आणि या प्रकारे ही स्ट्राईक प्राईस पूर्णपणे 0.50
24,100, 24,150, 24,200, 0.5 होईल आणि 23,950, 23,900, 23,850 ही सुद्धा 0.5 होईल. तर यामुळे आपण ह्याच भागामधील कुठल्याही स्ट्राईक प्राईजवर कॉल बाय केला तर तो डीके होईल. इथे आपला पूर्णपणे हे पहा, एका लॉट साईडला आपल्याला 202 रुपये लॉस होऊन जाईल. हा तुम्हाला कधीही परत न भेटणार आहे आणि इकडे सुद्धा तसंच होऊन जाईल. पण चान्सेस कधी असतात, जर पुट साईडमध्ये हा जो ओ आय चेंज आहे, हा ओ आय चेंज जर कॉल साईडच्या ओ आय चेंजपेक्षा जास्त असेल तर मार्केट अपसाईड जातो. आणि ज्या वेळेस कॉल साईडचा ओ आय चेंज पुट साईडच्या ओ आय चेंजपेक्षा जास्त असतो तेव्हा मार्केट डाऊन जातो. हा माझ्या एक्सपिरियन्समधून आलेली समजलेली माझी गोष्ट आहे. आता आपण हा व्हिडिओ इथे आपण स्टॉप करूया आणि बाकी माहिती पुढील व्हिडिओत पाहूया.